हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण संख्यामध्ये स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय याच्यात आपण पहिले फरक पाहू. संख्या एखादी घेऊ. ह्या संख्येत आपल्याला जर 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत विचारली तर किती राहणार? पहा, 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत 4 लिहायचे आणि 4च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3. तर हिच्या समोर 1 2 3 असे शून्य लिहायचे. आणि जर दर्शनी किंमत विचारलं, दर्शनी किंमत 4 ची दर्शनी किंमत काय असणार? ही स्थानिक किंमत झाली. स्थानिक किंमत. दर्शनी किंमत काय असणार? दर्शनी किंमत 4 ची. याला आपल्याला किती दिसते? कितीचं दर्शन होते? 4च होते. त्याच्यामुळे दर्शनी किंमत 4. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस आपल्याला लक्षात राहत नाही की कन्फ्युजन होते की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय. तर दर्शनी किंमत म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, दर्शन आपल्याला कशाच व्हायला इथं फक्त 4च व्हायला, म्हणजे दर्शनी किंमत 4. स्थानिक किंमतीच्या समोर काय करायचे? तेवढे 0 द्यायचे. आता त्याचप्रमाणे आपण जर दुसरा प्रश्न घेतला, आता इथे 6 ह्या संख्येच्या 6 ह्या अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधील जर फरक विचारला एखाद्या व्यक्तीने, मग याची 6 ची स्थानिक किंमत किती येते? 6च्या समोर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. 2 अंक लिहायचे. आणि दर्शनी किंमत कितीचं दर्शन व्हायला? इथं फक्त 6चं. मग या दोघांमधला जर फरक विचारला तर आपण काय करायचं? याच्यातून 59 झाले ते. इथं 1 घ्या, इथं 4 आले, इथं 9 आणि इथं 5. म्हणजे या दोघांचा फरक जर स्थानिक किमतीतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलं तर आपल्याला काय करायचं? 6 ची स्थानिक किंमत म्हणजे 6च्या समोर तेवढे शून्य लिहिले. 6च्या समोर 2 अंक असल्यामुळे 2 शून्य लिहिले आणि 6 ची दर्शनी किंमत 6च राहणार. त्या दोघांची आपण वजाबाकी केली. त्याचप्रमाणे जर आपण एखादा अजून एक दुसरा जर प्रश्न घेतला, समजा त्यांनी असा प्रश्न विचारला आपल्याला, या संख्येत 3 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीतील तफावत किती? तफावत म्हणजे वजाबाकी. तफावत म्हणजे आता 3 हे अंक पहा, 3 ची स्थानिक किंमत किती असणार ते लिहायचं पाहिजे. इथं 3 लिहायचे. 3च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3. मग त्याची स्थानिक किंमत असणार 1 2 3 लिहिलं तर याची 3 आला. आणि 3 ची दर्शनी किंमत काय असणार? 3 ची दर्शनी किंमत फक्त 3च असणार. मग ह्या दोघातला आपण जर फरक केला, ह्या दोघातला फरक तो येते 2997 आपला फरक येईल आणि तो आपला उत्तर राहणार. तर आपण आता स्थानिक किमतीवर थोडेसे प्रश्न पाहू, नंतर दर्शनी किमतीवर पाहू. तर आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीतील काही प्रश्न पाहणार आहोत परीक्षेला येण्यासारखे. त्याच्यातला पहिला प्रश्न आपला असा, आपल्याला एक संख्या दिली, या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. आता आपल्याला इथं माहिती आहे 2 अंक इथे आहे की नाही? 2 अंक इथे आहे. 2च्या समोर किती अंक आहेत? पहा, 1 2 3. पहिले तर 2 लिहायचं आपल्याला. 2च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3. तर मग काय करायचं तुम्ही? 1 2 3 याला 3 शून्य दिल्यावर त्याची स्थानिक किंमत आपल्याला 2000 अशी मिळत आहे आणि ती पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटत आहे. त्याचप्रमाणे जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, 7663 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती? पाहायचं. इथं ह्या दोनदा 6 भेटताय. ठीक आहे, इथं एकदा 6 भेटताय, इथं एकदा. मग ह्या पहिल्या 6च्या ची स्थानिक किंमत पाहिली आपण. हे पहिला वाला 6 आहे की नाही? याच्या समोर किती अंक आहेत पहा. याच्या समोर आहे तर 1 2. मग ह्या 6ची स्थानिक किंमत हे आपल्याला भेटेल 600.
आणि हा जो 6चा अंक आहे त्याची आपल्याला स्थानिक किंमत किती भेटेल, त्याची भेटेल आपल्याला पहा, त्याची भेटेल आपल्याला हे 6 लिहिले आपण आणि 6च्या समोर एकच अंक आहे. आता याच्यातील काय सांगितलं आपल्याला, फरक विचारला. आता फरक लिहिताना तुम्हाला माहिती आहे की आपण अंक उलटे लिहितो. ठीक आहे, एकक दशक हे दोनच असल्यामुळं हे कधी कधी मुलं चुकीनं काय करतात, इथे 6 लिहितात, 60 असे लिहितात. तर असे न लिहिता ठीक आहे, एकक दशक म्हणजे एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक लिहायचा पहिले आणि नंतर वजाबाकी करायची. फरक म्हणजे वजाबाकी, फरक म्हणजे काय, वजाबाकी. या दोघांची वजाबाकी केली आपण, हे जात नाही, याला 5 केले, इथं 1 घेतला, 10 मधून 6 गेले, 4 राहिले, 5 ला 5 आणि याचं उत्तर येणार 540. 540 पर्याय क्रमांक आपला राहणार आहे सी. आपला तिसरा प्रश्न असा आहे, 75,031 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता आपण इथे पाहिलं, ही 7 घेतली इथे, ठीक आहे, 7 आपण घेतले आणि 7च्या समोर किती अंक पाहिले, 1 2 3 4, तर आपल्याला 4 शून्य लिहावं लागतील तर त्याची आपल्याला स्थानिक किंमत भेटून जाईल. मग इथं 7च्या समोर किती झिरो आहेत, 1 2 3 4, तर त्याच्यामुळे याची किंमत होती 70,000. 70,000 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटून जाईल. त्याचप्रमाणे जर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, 85,452 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती. पहा, 5 हा अंक दिलेला आहे आणि त्याच्या स्थानिक किंमत नाही विचारली, त्याच्या स्थानिक किमतीतील फरक. आता इथं 2 वेळेस 5 आलेला आहे की नाही, 5 इथं पण आलेला आहे, इथं पण आलेला आहे. मग याच्या स्थानिक किमतीतील फरक कसा असणार, ह्या 5 ची स्थानिक किंमत किती असणार, ह्या 5 ची किंमत आपली स्थानिक किंमत असणार आहे, ह्या 5 च्या समोर 1 2 3 अंक असल्यामुळं आपल्याला 1 2 3 0 लावावा लागतो. त्याचप्रमाणे ह्या 5 ची स्थानिक किंमत किती असणार, 5, आणि याच्या समोर किती अंक आहेत, फक्त एकच, मग याचा आपल्याला 1 अंक यावा. मग या दोघांची आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी करताना आपण काय करू, यांची वजाबाकी करताना याला 49 केले, इथं 0, 5 आणि 49, फरक म्हणलं तर वजाबाकी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्याचा फरक किती आला, 4,950. तर 4,950 हे पर्याय क्रमांक आपला राहणार आहे सी. आपला 5वा प्रश्न आहे, 6,48,380 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. तर आपण इथं पहा, इथं 8 हे 2 वेळेस सांगितलेले, 2 वेळेस दिलेले, आणि पहिला 8 ची किंमत किती असणार, पहिल्या 8 च्या समोर किती आकडे आहेत, 1 2 3 आकडे आहेत, म्हणजे 3 अंक आहेत आणि 3 झिरो आहेत. दुसऱ्या 8 च्या समोर किती अंक आहेत, दुसऱ्या 8 च्या समोर फक्त एकच अंक आहे, त्याच्यामुळे आपण 1 झिरो. आता वजाबाकी करताना याला एकक दशक पर्यंत येते, एकक दशक पद्धतशीर लिहायचं आपल्याला, नाही तर 8 कशी लिहितो आपण, कधी कधी चुकाना 8,000 लिहितो आणि इथं 80 लिहितो, मग आपण करायला गेलं तर उत्तर किती येईल, 0. तसं हे चूक न करता आपल्याला काय करायचं, एकक दशक शतक हजार ह्या असा लिहायचा आणि याला काय करायचं, हे एकक दशकच असल्यामुळं 2 आकडीच असल्यामुळं 2 नंबर पासून सुरुवात करायची. वजाबाकी करायची. वजाबाकी करताना 0 ला 0, 0 मधून 8 जात नाही, 80 मधून 1 गेला, 79 केले, 1 लिहिला, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 9 ला 9 आणि हे 7 ला 7, उत्तर येईल आपलं 7,920. 7,920 हा पर्याय क्रमांक आपला बी असणार. त्यानंतर आपण जर पुढचा प्रश्न पाहिला, पुढच्या प्रश्नात या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील तफावत आपल्याला विचारले. तर ही संख्या दिलेली आहे, याच्यात 7 हा अंक आहे, त्याची आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता आपल्याला दोन्ही माहिती आहे, पहा, स्थानिक किंमत 7 ची किती असणार, स्थानिक किंमत किती असणार, हे 7 लिहायचे आणि 7च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3, तर 1 2 3 अंक लिहायचे. आणि याची 7 ची दर्शनी किंमत किती असते, 7 ची दर्शनी किंमत ही 7च असणार, दर्शनी किंमत 7 ची दर्शनी किंमत 7च असणार.
आता हे 7,000 मधून आपण 7 वजा केले, आता 0 मधून 7 जात नाही, तर 700 1 गेला 699 येतात, इथं 1 घेतला, 10 मधून 3 7 गेले 3 राहिले, 9 ला 9 9 ला 9 6 ला 6 वजाबाकी केलं 6993 आपलं उत्तर आलं, जे की पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये मिळेल. आपला 7वा प्रश्न पुढील पैकी असणार आहे. पहा, 3,91,923 या संख्येत 9 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आपल्याला सांगायचा आहे. आता इथे जर पाहिलं आपण 9 इथे अंक आहे, इथं एक अंक आहे, ह्या 9ची स्थानिक किंमत पाहिली तर ती किती असणार आहे. 9च्या समोर 1 2 3 4 अंक आहे, म्हणजे 9च्या समोर 1 2 3 4 शून्य लिहायचे, आणि ही जी 9ची किंमत आहे त्याच्या समोर 9च्या समोर किती अंक आहे 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2 शून्य लिहायचे. मग आपल्याला काय करायचंय, ह्या दोघातल्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला हे शतक एकक दशक शतक आहे, म्हणून एकक दशक शतक इथून आपल्याला लिहायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, हा अंक वजाबाकी करताना कुठे लिहायचा ते महत्वाचं आहे. ते जर चुकीचं लिहिलं तर आपलं उत्तर चुकीचं येऊ शकते. तर हे 3च आकडे आहे, त्याच्यामुळे 3 आकडे इथं बघा 1 2 3 बरोबर याच्या खाली लिहायचे अंक. ठीक आहे, त्याच्यानंतर वजाबाकी केली, 0 ला 0 0 ला 0, आता 0 मधून 9 जात नाही, ह्या याच्यातून पण जात नाही, तर 90 ला मी 90 मधून 1 कमी केला, 89 आले, इथं 1 लिहिला, 10 मधून 9 गेले 1 राहिला, 9 ला 9 आणि 8 ला 8, तर माझं उत्तर आलं 89,100. पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये 89,100 उत्तर आपलं मिळेल. त्याचप्रमाणे आपला जो 8वा जो प्रश्न आहे, आपल्याला सांगितलं या संख्येमध्ये अंकाच्या या 5 या अंकाच्या सांगितलं 5 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातला आपल्याला तफावत काढायची, म्हणजे फरक काढायचा. मग ते कसं करू, पहा, ह्या ठिकाणी 5 ची किंमत किती असणार आहे, 5 च्या समोर 1 2 3 4 अंक आहे, त्याच्यामुळे 1 2 3 4 शून्य लिहिले. त्याचप्रमाणे 5 च्या ठिकाणी आपल्याला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील तफावत विचारलं. आता इथे पण एक 5 आहे, इथे पण 5 आहे, मला वाटतं थोडासा प्रश्नामध्ये चुकीचा असेल. हा, इथे हे 5 नसून इथे 0 आहे. इथे प्रश्नामध्ये थोडीशी चूक झाली आपली. 5 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीतील फरक विचारला होता. तर आपल्याला या 5 ची किंमत किती असणार, 5 च्या समोर किती अंक आहे 1 2 3 4, त्याच्यामुळे आपण 1 2 3 4 लिहिले. आणि ह्या 5 ची दर्शनी किंमत पाहिलं तर 5 ची दर्शनी किंमत आपल्याला 5च राहते. आता याच्यातला जर तफावत काढायची असेल म्हणजे वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 50,000 वजा 5,000. आता 5 लिहिताना आपल्याला इथे शेवटी लिहायचे 5, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आता 0 मधून 5 जात नसल्यामुळे आपण काय केलं, ह्या 5,000 मधून 1 काढला, एकूण 4,999 आलेला आहे, आणि इथं 1 घेतला, 5,000चा 1 कमी केला, याला 9 9 9 केलं आणि याला 5 ला 4 केलं. 10 मधून 5 गेले आपले 5 आले, आणि बाकीचे हे 9 9 9 आणि हे 4 दशाला तसा आले. आपल्याला हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये मिळेल. आपला 9वा आणि 10वा प्रश्न असा आहे, 8,442 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काय आहे. तर इथे आपण पाहिलं, इथे 2 4 दिसत आहेत, इथे 1 4 दिसतंय, इथे 1 4. ह्या 4 ची किंमत स्थानिक किंमत आहे आपल्याला, याच्या समोर 2 अंक असल्यामुळं 400 असणार, आणि ह्या 4 ची किंमत आहे आपल्याला 4 च्या समोर एकच अंक असल्यामुळं 40. आता ह्या दोघातली आपल्याला तफावत काढायची. 400 मधून आपल्याला 40 काढायचे, 400 मधून 40 गेले, 0 ला 0 जात नाही, याला 3 केले, इथं 1 घेतला, 10 मधून 4 गेले 6, 3 ला 3, म्हणजे आपलं उत्तर आला 360, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला मिळेल. 834 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील तफावत आपल्याला विचारली. तफावत म्हणजे फरक.
8ची इथे स्थानिक किंमत पाहिली तर 800 येईल. व दर्शनी किंमत पाहिली 8ची दर्शनी किंमत इथे किती येते बघा. ही स्थानिक किंमत आहे. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत. 8ची दर्शनी किंमत किती होत राहते? फक्त 8ची दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला त्याचं दर्शन कितीच व्हायला तेच. मग ह्या दोघांची वजाबाकी केली 800 मधून 8 वजा केले तर जात नाही. 80 ला 79 केले, इथं 1 घेतला, इथं 2 आले, 9 ला 9, 7 ला 7. हे पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये भेटेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा स्थानिक किमती आणि दर्शनी किमतीवरील हा छोटासा व्हिडिओ संपला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.